राहुल गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं नाव दिलंय छात्रों की गूंज। परंतु पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज हा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी पुण्यातल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला करण्यात येते त्यामुळं पुण्यातला हा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम आहे। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3000 ते 3500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। हे फक्त आमिष दाखवण्याचा प्रकार नाही तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा हा पूर्ण कार्यक्रम आहे। आजपर्यंत आपण PPP मॉडेल ऐकलं होतं, ज्या PP मॉडेलमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणत जात होती, पण काँग्रेसचं PPP मॉडेल म्हणजे पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे। हा राहुल गांधींचा पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे, ज्यामधून राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय आणि पुण्यातल्या कार्यक्रमावर जवळपास 3 ते 3500 लोकांना प्रत्येकी 30 ते 3500 रुपये, 3 ते 3500 लोकांना प्रत्येकी 30 ते 3500 रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज आहे। एका कार्यक्रमाच्या साठी एका माणसाला 30 ते 3500 रुपये अशा 3 ते 3500 लोकांना हा पैसा वाटप करण्यात येत आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील आमच्या हाती आले आहेत। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्या व्यक्तीला 30 ते 3500 रुपये देण्याचं आमिष काँग्रेसकडनं दाखवण्यात येत आहे। मी माझ्या टीमला विनंती करतो की ते व्हिडिओ आपण प्ले करावेत। या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय की एका व्यक्तीला 30 ते 3500 रुपये देऊन छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम होतोय। लावतो व्हिडिओ। ये एरिया कौन सा है सर आपका? वो तो मैं अभी चेक किया नहीं ग्राउंड का, बट वो पुणे में ही होगा। ये मैं ना वाघोली में रहती हूँ। तो भी मान लो कि ज़्यादा दूर तो नहीं पड़ेगा। ओके, तो वहाँ पे जाके क्या करना होगा? मतलब वहाँ से आप जाओगे ना तो मैं एक पर्सन का कांटेक्ट दे दूंगा। एक्चुअली मुझे आना था बट मैं नहीं आ रहा किसी रीजन से। ओके, तो वो आपको वैसे गाइड कर देंगे। बाकी आपको जैसे एक तो राहुल गांधी जी एड्रेस करेंगे तो हाँ। उसमें से कुछ क्लिप्स आप निकाल लेना, रिकॉर्ड कर। एक 2 या 3 वीडियो हो जाएंगे। अगर कुछ एक्स्ट्रा होगा तो मैं आपको अपडेट कर दूंगा कि ये चीज पॉजिटिव व्यूज रिगार्डिंग पार्टी और लाइक पॉलिटिक्स और एजुकेशन। नो अबाउट राहुल गांधी एंड पार्टी। ओके, ठीक है। तो वो वहाँ पे जो लड़कियाँ रहेगी, जो लड़कियाँ रहेगी वो भी क्रिएटर ही रहेगी या फिर कैसे? नो वो तो स्टूडेंट्स रहेंगे। जो जैसे स्टूडेंट्स की रैली है ना, तो उसमें पहले तो इसके पहले जो भी उसमें सारे स्टूडेंट्स रहते हैं, लेकिन इसमें सिर्फ स्पेशली फीमेल स्टूडेंट्स को ही बुलाया जा रहा है। तो वो लोग स्टूडेंट ही रहेंगे। हाँ, मतलब बस एक क्वेश्चन था कि अगर किसी का नेगेटिव ओपिनियन रहेगा तो वो नहीं लेना है ना? नहीं, उसको तो कट करना है। वैसे वहाँ जाने वालों का नेगेटिव ओपिनियन नहीं होगा, क्योंकि नेगेटिव वाले वहाँ जाएंगे ही क्यों। अच्छा, ठीक है। चल, अगर कोई कुछ बोल देता है पार्टी पॉलिटिक्स वगैरह के बारे में। हाँ, मतलब लाइव नहीं चलाना है, वो तो वीडियो बाद में एडिट होगा ना, तो उसमें वी विल कट दैट। अच्छा, ठीक है, चलेगा। फिर मैं आपको कब है? ये 22 को है ना? हाँ, 22 का है। तो मैं आपका फाइनल डन कर देता हूँ, क्योंकि एक मिनट, मैं ना आपको शाम तक बताऊँ तो चलेगा, क्योंकि ना मेरे पास 2 प्रमोशंस है हैप्पी प्लैनेट वगैरह के, तो उसके रिगार्डिंग मैं आपको बताती हूँ।
तो उसमें तो आपको ट्रेवल नहीं करना है ना, ये तो आपको वहाँ जाना है, तो ऐसा बोला है। आप थोड़ा जल्दी बताए थे कंफर्म तो एक मैं ठीक थोड़ा रहता, सा क्योंकि मुझे और भी लोगों को ये करना है। या श्योर श्योर श्योर। मैं ना एक थोड़ा सा अभी फिलहाल एक प्रोग्राम में हूँ। ये होने के बाद मैं आप मुझे शाम तक कॉल करोगे क्या? शाम को मैं फिर 9 बजे के बाद ही फ्री हो पाऊंगा। चलेगा चलेगा, 9 बजे के बाद भी चलेगा। ठीक है। ओके डन। और दूसरा वीडियो Good event which is going to happen on 22nd in Pune. So you live nearby Pune or it's very far away? Pune right now. Okay. So can you come to cover that event? ओके, ये इवेंट कौन कर रहा है यहाँ पे? राहुल गांधी जी का इवेंट होगा. He will interact with his students and mainly the girl students. ओके, इज इट पेड वर्क और? ओके, तो यहाँ पे जो लीड कर रहे हैं वो कौन है सर? I will be there. ओके ओके सर, ओके, आई विल लेट यू नो अबाउट इट. So okay, ठीक है. You tell me. शायद वहाँ पे कुछ ग्राउंड ही होगा, अभी तो मैंने देखा नहीं है. मैं एक बार देख करके आपको बता दूंगा. और ये स्पेशली लेडीज के लिए है क्या? No, for influencer, anyone can go, but students are only girl students. और राहुल गांधी खुद आ रहे हैं क्या यहाँ पे? Yes, he. ओके ठीक है, चलो मैं बताती हूँ. जो मतलब प्राइस रहेगा वो हमारा अकॉर्डिंग ही रहेगा ना? But I will negotiate. थोड़ा ज्यादा ना हो तो बेटर होगा, because another campaign will, whatever will come from Maharashtra region, I will tell you and will give you again. ओके ओके चलेगा. Okay. हे 2 व्हिडिओ आहेत. या 2 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत. या हिशोबानं जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते. मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. माझे या निमित्ताने काँग्रेसला 5 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं. माझा दुसरा प्रश्न आहे, जवळपास 3000 लोकांना तुम्ही पैसे देतायत. या हिशोबानं 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार या हिशोबानं आला. याचा हिशोब काँग्रेसनं आणि राहुल गांधी यांनी दिला पाहिजे. माझा तिसरा प्रश्न आहे, या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे एका कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च करतायत. या मागे फॉरेन फंडिंग आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. माझा चौथा प्रश्न आहे की या पैशासाठी काँग्रेस शासित राज्यामधली कंत्राटदार मध्य राज्य आहे, या काँग्रेस शासित राज्याच्या कंत्राटदाराच्या कमिशनमधून हे पैसे आलेत का? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. माझा 5वा प्रश्न आहे, राहुल गांधींचं पॉलिटिकल रिलॉन्च करण्यासाठी, कारण हा सगळा प्रकार राहुल गांधींना पुन्हा रिलॉन्च करण्यासाठी आहे. त्यामुळे माझा 5वा प्रश्न आहे की राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्यासाठी काँग्रेसचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे? कारण एका कार्यक्रमाला जर का फक्त इन्फ्लुएन्सला बोलवण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले तर पुण्यातल्या छात्रों की गूंज या
संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च जवळपास 50 ते 100 कोटी रुपयाच्या आसपास असण्याची शक्यता आहे। आणि राहुल गांधींचे असे अनेक कार्यक्रम केले जातात, राहुल गांधींचं रिलॉन्चिंग केलं जातं। या संपूर्ण राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे याचं उत्तर राहुल गांधींनी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं पाहिजे, दिलं पाहिजे। या कार्यक्रमासाठी शंतनू नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी अनेकांना फोन केले। मी त्याचं ट्विटर हँडल चेक केलं, मी त्याचं ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट देखील आपल्याला शेअर केला। त्या ट्विटर हँडलवर मी नेहरूयन आहे, गांधीयन आहे आणि राहुल गांधींचा फॉलोअर आहे अशा पद्धतीचं प्रोफाईल त्या शंतनू नावाच्या व्यक्तीचं आहे। याचा अर्थ थेट आहे की जो शंतनू सर्व लोकांना कॉल करतोय तो काँग्रेसच्या संबंधित आहे। त्याच्या प्रोफाईलमध्ये राहुल गांधी, नेहरूयन, काँग्रेस असा स्पष्ट उल्लेख देखील केलेला आहे आणि त्यामध्ये ते प्रोफाईल स्पष्टपणे काँग्रेसच्याच व्यक्तीचा आहे, तो नंबर देखील त्याचाच आहे हे देखील स्पष्ट होते। माझी या निमित्ताने केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की एका व्यक्तीला 30 ते 35 हजार रुपये देऊन पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम जर का काँग्रेस पुण्यामध्ये करत असेल तर केंद्र सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। केंद्र सरकारने हा फंड कशा पद्धतीनं काँग्रेस पार्टीकडे आला, हा काळा पैसा आहे का, कंत्राटदाराकडनं आले का, याची संपूर्ण चौकशी मोदी सरकारने करावी आणि या फॉरेन फंडिंगचा काही संबंधी आहे का याचा देखील तपास करण्यात यावा। गरज असेल तर SIT नेमावी, CBI नेमावी, परंतु काँग्रेसच्या पैसों की गूंज कार्यक्रमाचा पूर्ण तपास होण्याची गरज आहे। राहुल गांधींना आत्तापर्यंत 99 वेळा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न झाला, परंतु 99 निवडणुकीमध्ये राहुल गांधी पुरते अपयशी झाले। आता अशा पद्धतीनं पेड पॉलिटिकल प्रोग्राम घेऊन, याला PPP म्हणतात, पेड पॉलिटिकल प्रोग्राम, अशा पद्धतीचा पेड घेऊन राहुल गांधींना पुन्हा एकदा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न समोर येतोय आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा व्यवहार जर होत असेल तर त्याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे, त्याचं उत्तर राहुल गांधीनं दिलं पाहिजे, त्याचं उत्तर मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं पाहिजे। खरं तर अशा पद्धतीचे गंभीर व्हिडिओ अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलेले असणार। त्यातले काल व्हिडिओ आम्ही ट्विटरवर टाकले होते, त्यातले 2 व्हिडिओ पुन्हा आमच्या समोर आलेत। आणखी काही विद्यार्थ्यांना हे अप्रोच झाल्याची शक्यता आहे। जवळपास 3000 विद्यार्थ्यांना 30 ते 35 हजार रुपये वाटण्याचे प्रकार काँग्रेसने केले आणि दुर्दैवानं पेड पॉलिटिकल कॅम्पेन हा PPP नावाचं नवं मॉडेल राहुल गांधी यांनी आणलंय। याचं उत्तर राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी दिलं पाहिजे। मुळामध्ये घाबरलेलं कोण? राहुल गांधींच्या पैसों की गूंज नावाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी येणार नाहीत, लोक येणार नाहीत म्हणून अशा पद्धतीचं पेड कॅम्पेन तुम्हाला करावं लागतं। घाबरलेले तुम्ही आहात, तुम्ही जनाधार गमावलाय। कव्हरेज करा, त्यातले पॉझिटिव्ह बाईट घ्या, राहुल गांधींचे चुकीचे बाईट असतील ते डिलीट करा असं सांगावं लागतं। मग घाबरलेलं कोण? काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं की पैसे देऊन तुम्हाला लोक बोलावे लागतात, पैसे देऊन तुम्हाला इन्फ्लुएन्सर बोलावे लागतात। घाबरलेलं कोण आहे? पळपुट कोण आहे? राहुल गांधी संसदेमध्ये अमित भाई शहा येत होते तेव्हा पळून गेले आणि आज जनाधार नसल्यामुळं, लोक तुमच्या पाठीशी नसल्यामुळे पळपुटापणा करण्याचं काम राहुल गांधींकडनं केलं जातंय, काँग्रेसकडनं केलं जातं। त्यामुळं पळपुटी काँग्रेस आहे आणि पळपुटे राहुल गांधी आहेत। आज पुण्यामध्ये 7 वाजता
मोठ्या प्रमाणात तरुणाई सामूहिक वंदे मातरम गाणार आहे। राहुल गांधी आणि काँग्रेसनं वंदे मातरमला विरोध केला। वंदे मातरमची 2च कडवी गाणार असं राहुल गांधींनी सांगितलं। आज पुण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये, काँग्रेसच्या विरोधामध्ये हजारो तरुण पुणे विद्यापीठामध्ये सामूहिक वंदे मातरम गाणार आहेत। मोठ्या प्रमाणात जेनझी या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे काँग्रेसची पळताभुई थोडी झाली आहे। काँग्रेसचे नेते घाबरलेत। काल विजय वडेट्टीवार विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर जाऊन दमदाटीपणा करत होते। हे विजय वडेट्टीवार तुमचं घाबरण्याचं लक्षण आहे। आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी छात्रों की गूंज कार्यक्रमाला येणार नाहीत, तर वंदे मातरम ऐकायला येणार आहेत, वंदे मातरम गायला येणार आहेत। आणि त्यामुळं काल पुण्यामधल्या एका कॉलेजमध्ये जाऊन राडा घालण्याचा प्रकार काँग्रेसच्या नेत्यांनी केला। हे काँग्रेसच्या पळपुटेपणाचं आणि घाबरलेपणाचं लक्षण आहे। विजय वडेट्टीवार या राज्याचे विरोधी पक्षनेते होते, विजय वडेट्टीवार या राज्याचे मंत्री होते, ते देखील मध्ये हजारोंच्या संख्येनं तरुणाई सामूहिक वंदे मातरम गाणार आहेत। आणि वंदे मातरमची सगळीच्या सगळी 6 कडवी आम्ही गाणार आहोत, कारण काँग्रेस फक्त 2च कडवी गाते। काँग्रेसला त्वम ही दुर्गा दशप्रहर धारिणी याला विरोध आहे। मा दुर्गेला विरोध करण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जाते, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यामध्ये हजारोच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत आणि सामूहिक वंदे मातरमचं गाण करून राहुल गांधींना सांगणार आहे की या देशामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर संपूर्ण वंदे मातरम गावं लागेल आणि संपूर्ण वंदे मातरम गाऊन या देशाच्या संविधानाचा सन्मान करावा लागेल। कारण संसदेमध्ये तो कायदा झाला, संसदेमध्ये कायदा झाल्यानंतर देखील काँग्रेसनं वंदे मातरमला विरोध करत त्यांच्या कार्यक्रमामध्ये फक्त 2च कडवी गाणार म्हणून काही धार्मिक लोकांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करतात। काल विजय निषेधामध्ये, काँग्रेसच्या गुंडागिरीच्या निषेधामध्ये रस्त्यावर उतरतील आणि वंदे मातरमचं सामूहिक गायन गातील। तुम्हाला ते ऐकावंच लागेल। काँग्रेसच्या कांठाळ्या बसतील अशा स्वरूपामध्ये ते वंदे मातरम गायलं जाणार आहे। हा निश्चितपणे नवी दिल्लीचा आहे, हा काँग्रेसचा कार्यकर्ता असण्याची शक्यता आहे। माझी केंद्र सरकारला देखील विनंती आहे की हा जो शंतनू आहे त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले, कुठल्या कंत्राटदाराच्या कमिशनमधून आले, कर्नाटक सरकारमधून आले का, केरळ सरकारमधून आले का, अन्य कुठून आले, याचा तपास करायला हवात। कारण एका कार्यक्रमाला 9 ते 10 हजार कोटी रुपयाचं इन्फ्लुएन्सचं बजेट आहे। विचार करा संपूर्ण कार्यक्रमाला किती खर्च केला जाईल। राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम करतात, मग राहुल गांधींच्या पॉलिटिकल रिलॉन्चिंगसाठी किती हजार कोटी रुपयाचं काँग्रेसचं बजेट आहे याचं उत्तर एकदा काँग्रेसनं दिलं पाहिजे। माझी केंद्र सरकारला देखील विनंती आहे की या प्रकरणामध्ये सखोल तपासणा झाला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा तपास करून यामध्ये कोण कोण सहभागी आहे त्या सगळ्यांचा तपास करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी माझी मागणी केंद्र सरकारकडे देखील आहे। संजय राऊत पायाखालची वाळू कुणाची घसरली पुण्याच्या कार्यक्रमात बघा। छात्रों की गूंज म्हणता आणि पैसों की गूंज करता। काँग्रेस ही मोहब्बत का दुकान म्हणून सांगितलं जात होतं, पण काँग्रेसचं हे मोहब्बतचं दुकान नाही तर पैसों का दुकान आहे, पैशाचं दुकान आहे। त्यामुळे पैसे वाटावे लागतात। जनाब संजय राऊत कोण घाबरलंय जरा पुण्यामध्ये जाऊन बघा। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांची पळताभुई थोडी झाली। काँग्रेसचे नेते 8 दिवसापासून पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत की संख्या जमेल की नाही, विद्यार्थी येतील की नाही। विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, सतेज पाटील गेल्या 10 दिवसापासून सगळे कार्यक्रम सोडलेत आणि पुण्यामध्ये बसलेत की राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करायचं आणि राहुल गांधींचा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। 10 नेते जर का पुण्यामध्ये तळ ठोकून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतील
लागतंय. त्यांनी भलेही रामरक्षा आंदोलनाचा वायदा काढला असला तरी राहुल गांधींचा कार्यक्रम सक्सेस व्हावा. पुण्यातले उभाटा गटाचे लोक देखील राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे हे विनंती करण्यासाठी स्वतः संजय राऊत देखील पुण्यामध्ये गेले. त्यामुळं कोण घाबरलंय हे लक्षात येतंय. मोदी आणि अमितभाई शहा यांना घाबरायची गरज नाही, कारण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाईंच्या पाठीशी आहेत. नाही, संजय राऊतांनी ABVP बद्दल बोलू नये. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांची संघटना आहे. शेकडो विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्याचं काम आणि नेतृत्व घडवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलंय. संजय राऊत, राहुल गांधींसमोर तुम्हाला बसावं लागेल. राहुल गांधींचे गुलाम तुम्ही झालात. राहुल गांधींच्या समोर त्यांच्या पायाशी त्यांचे पाय धुण्याचं काम संजय राऊत तुम्हाला करावं लागतंय. या देशातला प्रामाणिक विद्यार्थी कधीही राहुल गांधींसमोर बसणार नाही, कारण राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्यांची बदनामी करतायत. अशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांची बदनामी करतात, आपल्या देशाची बदनामी करतात, जे पाकिस्तानचा उदो करतात, असे राहुल गांधी आहेत. त्यामुळं अखिल राहुल गांधींच्या पायाशी बसावं लागेल, कारण त्यांना खासदारकी हवी. उद्धवजी ठाकरे यांना राहुल गांधींच्या पायाशी बसावं लागेल, कारण त्यांना पक्ष टिकवायचा. आदित्य ठाकरे यांना राहुल गांधींच्या पायाशी बसावं लागेल, कारण त्यांना आपली आमदारकी टिकवायची आहे. त्यामुळं राहुल गांधींच्या चरणावर बसण्याची वेळ उभाटा गटाला, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना येणार आहे. संजय राऊत वंदे मातरम या देशाचं मंत्र आहे. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम असं म्हणत शेकडो स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीवीर फासावर चढले. काँग्रेसने या वंदे मातरमला विरोध केला होता. वंदे मातरम म्हणणार असाल तर तुम्हाला गोळ्या झाडू असं काँग्रेसने इंग्रजांनी सांगितलं होतं. आणि आत्ताची आधुनिक काँग्रेस देखील वंदे मातरमला विरोध करते. जुनी काँग्रेस ही वंदे मातरमच्या समर्थनात होती, परंतु आत्ताची आधुनिक काँग्रेस, राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस ही वंदे मातरमला सातत्यानं विरोध करते. आम्ही दोनच कडवी म्हणणार. मग तुम्हाला ऑब्जेक्शन काय? तुम ही दुर्गा या मुद्द्याला तुमचं ऑब्जेक्शन आहे. तुम ही दुर्गा, दुर्गा रूप म्हणून त्या भारत मातेचं वर्णन केलंय, त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे. तुम्ही दुर्गेचा अपमान करत असाल, मा दुर्गेचा अपमान करत असाल तर हिंदूंचा अपमान करतायत, हिंदू धर्माचा अपमान करतायत. तुम्हाला काही अल्पसंख्याकांची मतं हवीत. जनाब संजय राऊत, तुम्ही स्वतः जनाब झाला, तुमची वैचारिक सुनता झाली, त्यामुळं तुम्ही वंदे मातरमला विरोध करतायत. तुमच्यात हिंमत असेल तर संपूर्ण वंदे मातरमचं समर्थन करा आणि आज संध्याकाळी 7 वाजता पुण्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. संपूर्ण वंदे मातरम गायला लागा. अतुल लोंढे पुरावे दिलेत, व्हिडिओ आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. एका विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतात. अशा 3000 विद्यार्थ्याला 9 ते 10 कोटी रुपये तुम्ही दिले. त्याचा हिशोब द्या, ते पैसे कुठून आलेत हे अतुल लोंढेंनी सांगायला पाहिजे. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी उत्तर द्यावी की हे व्हिडिओ खोटे आहेत. म्हणून अतुल लोंढेंनी सांगावं की हा शंतनू नावाचा कार्यकर्ता आमचा नाही आहे, हा शंतनू नावाचा कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, राहुल गांधींचा भक्त नाही, हे एकदा अतुल लोंढेंनी जाहीरपणे सांगावं. हे व्हिडिओ ज्या माध्यमातून आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं आमिष दाखवलंय, तर माझी मागणी देखील आहे की या कार्यक्रमामध्ये कोण कोण इन्फ्लुएन्सर सहभागी होते त्यांचा देखील तपास झाला पाहिजे, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांचं बँक ट्रान्झॅक्शन झालंय काय, त्यांना पैसे मिळाले का, या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. हे व्हिडिओ 4 दिवसापूर्वीचे आहेत, 3 दिवसापूर्वीचे आहेत. जेव्हापासनं हे कॅम्पेन सुरू झालं तेव्हापासनं सातत्यानं लोकांना फोन केले जातात. हे 2 ते 3 दिवसापूर्वीचे व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाला या. काल रात्री देखील काही लोकांना फोन करण्यात आले आणि सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये नगद देतो, गरज असेल तर बँक ट्रान्झॅक्शन देखील देखो, अशा पद्धतीने सांगण्यात आले. आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्याच ठिकाणी पैशाचं वाटप देखील केलं जाणार आहे अशी देखील आम्हाला माहिती आहे, कारण कॅशमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. कार्यक्रमात आल्यानंतर व्हिडिओची लिंक पाठवायची,
राहुल गांधींचं कौतुक केलेल्याचे व्हिडिओ टाकायचे, काही बाईट्स दाखवायचे आणि त्याच्यानंतर कॅश स्वरूपामध्ये त्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन हे पैसे वाटले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं हे व्हिडिओ काल आणि परवाचेच आहेत। काल रात्री देखील काही लोकांना फोन गेले, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी। जर का तुम्ही पैसों की गूंज कार्यक्रम करणार असाल, पेड पॉलिटिकल प्रोग्राम करणार असाल, तर हा पैसा कुठून आला हे तपासायचं नाही, अटी घालायच्या नाही। तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी, कारण अमित शहा यांचा पुण्यामध्ये जोरदार कार्यक्रम झाला, अमित शहा यांचा कार्यक्रम झाल्यानंतर काँग्रेसची पुण्यातली पळताभुई थोडी झाली आणि अमित शहा यांच्या कार्यक्रमात पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी तुम्ही राहुल गांधींना पुण्यामध्ये आलात, कारण तुम्ही अमित भाईंना घाबरता, तुम्ही भारतीय जनता पार्टीला घाबरता। परंतु राहुल गांधींना कितीही वेळा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधींचं रिलॉन्चिंग होणार नाही। राहुल गांधींचं नेतृत्व या जनतेने नाकारलेलं आहे। 99 निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा पराभव झाला आहे। अटी शर्ती टाकून काही परिणाम होणार नाही। जनता तुमच्या सोबत नाही, विद्यार्थी तुमच्या सोबत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। हिंदी में राहुल गांधी का आज पुणे में प्रोग्राम हो रहा है। यह प्रोग्राम छात्रों की गूंज इस नाम से बताया जा रहा है, लेकिन राहुल गांधी का यह प्रोग्राम छात्रों की गूंज नहीं है, पैसों की गूंज है। पैसे का लालच देके इन्फ्लुएंसर को खरीदी करने का प्रयास कांग्रेस के माध्यम से किया जा रहा है। इसके कुछ वीडियो भी हमारे सामने आए हैं। राहुल गांधी ने छात्रों की गूंज ऐसा प्रोग्राम का नाम दिया है, लेकिन ये छात्रों की गूंज नहीं है, ये पैसों की गूंज है। एक एक आदमी को लगभग 30 से 35 हजार रुपए लालच देने का काम कांग्रेस ने किया है। इस माध्यम से पुणे के एक प्रोग्राम में लगभग 3000 लोगों को पैसे का लालच दिया है। इस माध्यम से 9 से 10 कोटी रुपए खर्चा कांग्रेस ने किया है। तो ये राहुल गांधी का पीपीपी मॉडल है। ये पीपीपी मॉडल यानी पेड पॉलिटिकल प्रोग्राम राहुल गांधी को रिलॉन्च करने के लिए कांग्रेस ने पुणे के एक कार्यक्रम में 9 से 10 कोटी रुपए का खर्चा किया है, वो भी सिर्फ इन्फ्लुएंस पर। मेरा कांग्रेस से सवाल है कि ये पैसा कहाँ से आया? ये कर्नाटक सरकार से आया है, ये केरल की सरकार से आया है, ये कंत्राटों की कमीशन खोरी से आया है? इसका जवाब खुद राहुल गांधी जी और मल्लिकार्जुन जी खड़गे जी ने देना चाहिए। जिस प्रकार से राहुल गांधी ने छात्रों की गूंज ऐसा नाम प्रोग्राम को दिया है, लेकिन ये कार्यक्रम छात्रों की गूंज नहीं है, ये कार्यक्रम पैसों की गूंज है। पैसों के दम पे, पैसों के लालच पे लोगों को कार्यक्रम में सम्मिलित करना, उसका पॉजिटिव कवरेज करना, इसके बदौलत लोगों को लगभग 30 से 35 हजार रुपये बांटे जा रहे हैं। मेरी केंद्र सरकार से भी अपील है कि केंद्र सरकार इस पूरे मामले की समूल जांच करे और जांच करके ये पैसा कहां से लाया है, इसमें कुछ फॉरेन फंडिंग हुआ है क्या, इसकी भी जांच केंद्र सरकार ने करनी चाहिए। राहुल गांधी के एक कार्यक्रम में सिर्फ इन्फ्लुएंसर का बजट अगर 9 से 10 कोटी रुपए का है, तो इस पूरे कार्यक्रम का बजट लगभग 100 कोटी के आसपास होगा। तो ये 100 कोटी कहां से आए हैं, इसकी पूरी जांच केंद्र सरकार ने करनी चाहिए। ये राहुल गांधी खुद को मोहब्बत की दुकान बोलते हैं, कांग्रेस के लोग खुद को मोहब्बत की दुकान बोलते हैं, लेकिन ये मोहब्बत की दुकान नहीं है, ये पैसों की दुकान है। तो शंतनु नाम का जो आदमी है, जिसके वीडियो कॉल सामने आए हैं, जिसके कॉल के माध्यम से इन्फ्लुएंसर को पैसे दिया जा रहा है, इस शंतनु नाम के आदमी की भी इंक्वायरी होनी चाहिए और ये इंक्वायरी केंद्र की सरकार करे, ऐसी भारतीय जनता पार्टी की मांग है। बहुत बहुत धन्यवाद। संजय राऊत
तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायची पात्रता नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने सांगितलं. महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचे मिळून आमदार एवढे नाहीत की तुमचा विरोधी पक्षनेता बसू शकेल. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला विरोधातही बसवलं नाही तर घरात बसवलंय. त्यामुळे संजय राऊत तुम्हाला घरात बसवलं त्याचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती आहे. तुमची पात्रता विरोधी पक्षनेता पद मिळवण्याची देखील नाही आहे. तुम्हाला घरात बसवलेलं आहे आणि घरात बसण्याची तुमची पात्रता आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या काळामध्ये घरामध्ये देखील तुम्हाला बसायला मिळणार नाही अशी अवस्था होईल. मोदीजींच्या सभेला जनतेची गर्दी असते कारण मोदीजींना जनतेचे आशीर्वाद आहेत. मोदीजींना ऐकण्यासाठी विद्यार्थी येतात, मोदीजींना ऐकण्यासाठी भारतीय नागरिक येतात, मोदीजींना ऐकण्यासाठी सर्वसामान्य घरातील लोक येतात. तुमच्यासारखं 30 ते 35 हजार रुपये एकाला देऊन इन्फ्लुएन्सरला देऊन मोदीजींच्या सभेला गर्दी जमवायची गरज नसते. राहुल गांधींच्या नियतमध्ये खोट आहे. राहुल गांधींची नियत साफ नाही म्हणून अशा पद्धतीनं राहुल गांधींच्या सभेला तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि हे व्हिडिओच्या पुराव्यासह आम्ही सादर केलं आहे. त्याचं उत्तर आधी काँग्रेसनं दिलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारले पाहिजे. राहुल गांधींचा कार्यक्रम जनता उधळून लावते. राहुल गांधींच्या काँग्रेसला उधळून लावण्याचा प्रयत्न जनतेने 2014ला केला, 19ला केला, 24ला केला. अख्खी काँग्रेस उधळून लावली. त्यामुळं राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीला काही प्रयत्न करण्याची गरज नाही. या जनतेनं राहुल गांधीला आणि काँग्रेसला उधळून लावलंय आणि जनाब संजय राऊत तुम्हाला देखील उधळून लावलंय. त्याचं आत्मचिंतन करावं. खूप खूप धन्यवाद.